ईशान्य मुंबईचे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा यांच्या घाटकोपरच्या कार्यालयाच्या बाहेर इमारतीमध्ये काही सामाजिक संस्थांच्या कार्यकर्त्यांना पैसे वाटल्याचा आरोप ठाकरेंच्या शिवसैनिकांनी केला। शिवसैनिकांनी संबंधित इमारतीमध्ये हल्लाबोल केला। यावेळेस पोलिसांनी शिवसैनिकांना अडवलं। पोलिसांनी पैशांच्या बॅगा लपवल्याचा आरोप शिवसैनिकांनी केला। यावेळेस शिवसैनिक आणि पोलिसांमध्ये धक्काबुक्की झाली, तर घटनास्थळी निवडणूक आयोगाचं पथक दाखल झाल्यानंतर त्यांनी शिवसैनिक आणि भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं। एकीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीच्या सभा सुरू होत्या, तर त्याच वेळी घाटकोपरमध्ये हा दोन्ही बाजूचा राडा पाहायला मिळाला। घेऊन जा म्हणजे लालच मला वाटलं भाई भाई कोण आहे रे? हा कोण म्हणजे त्यांचा मामा आहे तो। आतमध्ये मोठ्या प्रमाणावर कॅश असण्याची शक्यता आहे। आम्ही सगळे एकत्र आलो। या ठिकाणी आम्ही म्हटलं, विनंती केली की आमचा एक प्रतिनिधी किंवा दोन प्रतिनिधी बरोबर ठेवा। डीसीपी साहेबांनी सांगितलं तुम्ही उभे राहा, तुम्हाला मी पोलिसांची आणि इलेक्शनची कारवाई करायला बरोबर घेऊन जातो। मला आणि शाखा प्रमुख आनंद पवारला काहीही ओरडाआरडी नाही, धक्काबुक्की नाही, बाजूला उभं केलं आणि डायरेक्ट गाडीत टाकलं आणि सांगितलं यांना घेऊन जा आणि गुन्हे दाखल करा म्हणून। स्वतः डीसीपी साहेबांनी सांगितलं मी तुम्हाला आत घेऊन जातो, एक इलेक्शनवाला, एक पोलीसवाला आणि तुम्ही, आपण तिघं एकत्र जॉईंट कारवाई करूया म्हणून। आम्हाला गेटवर उभं ठेवलं, मला आणि आनंद पवार आमचे शाखा प्रमुखना, आणि डायरेक्ट कॉलर पकडून आता डीसीपी साहेबांनी स्वतः आम्हाला आतमध्ये टाकलं। आणि बीजेपीची लोक आले आम्हाला गुद्दे मारायला, ज्या महिलांना मारलं त्यावेळेला त्यांनी आमच्या बायकांवरती काठी चालवली। यहाँ कुछ डाउट के ऊपर से कुछ कंप्लेंट आया था, वो हिसाब से इलेक्शन कमीशन के एफएसटी टीम ने वेरिफिकेशन किया है। कोई वेरीफाई हुआ करके उनसे कोई रिपोर्ट नहीं है, अभी कार्रवाई खत्म हो गई। याच्यात काय वाटप होतं अशी तक्रार होती, तर त्याच्यात तथ्य असल्याचं नसल्याबाबत एफएसटीने आम्हाला सांगितलेलं आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।